हम्पी कर्नाटकातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक. येथे आपल्याला अनेक प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतात. ऐतिहासिक ठिकाणे आणि मंदिरांचे अवशेष असलेला हा प्रदेश प्रामुख्याने पवित्र परिसर आणि शाही परिसर अशा दोन भागात विभागला गेला आहे. ह्याच शाही परिसरात असलेल्या अंतःपूर अर्थात राणीवसा येथे आपण जात आहोत. जनाना एन्क्लोजर म्हणजेच राणीवसा हा राजपरिवारातील स्त्रियांचे निवासस्थान असलेला खाजगी भाग. राणीवसाच्या चारही बाजूंना उंच अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. तसेच तटबंदीवर चार कोपऱ्यात उंच वॉच टॉवर आहेत. या राणीवशात राजा व्यतिरिक्त इतर कोणत्याही पुरुषाला प्रवेश नसे. राणीवशात देवदासींना देखील प्रवेश असे. थोडे पुढे आल्यावर आपल्याला लोटस महल म्हणजेच पद्ममहाल हे अत्यंत सुंदर दुमजली वास्तू पाहायला मिळते. कमळाच्या पाकळ्यांच्या आकारात या वास्तूचे आर्किटेक्चर असल्याने याला लोटस महल म्हणतात. येथे जवळच हम्पीतील सुस्थितीत असलेल्या वास्तूंपैकी एक म्हणजेच एलिफंट स्टेबल किंवा गजशाळा आपल्याला येथे दिसते. विजयनगरच्या सम्राटांचे शाही हत्ती या हत्तीबागेत ठेवले जात असत. एलिफंट स्टेबल येथे अतिशय मोठ्या आकाराचे एकूण 11 कक्ष आपल्याला पाहायला मिळतात. ह्या एलिफंट स्टेबलचा मधला कक्ष हा मोठा असून तो हिंदू वास्तुशैलीत बांधण्यात आला आहे. तर या कक्षाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 5-5 कक्ष असून त्यांचे शिखर हे इस्लामिक शैलीत आहेत. मित्रांनो, हम्पीतील विजय विठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, अंजनाद्री पर्वत या सुप्रसिद्ध ठिकाणांचे व्हिडिओज तुम्ही चॅनलवर पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.